पालकच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपण ही भाजी खाल्लीच पाहिजे. त्याचा शरीराला खूप उपयोग लोह बनवण्यासाठी होतो. नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बनवूया ही सुकी भाजी कशी बनवायची हे पाहूया. आपण इथं एक पेंडी पालकची भाजी चिरून धुवून घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, एक लसूणच्या 2-4 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, मोहरी आणि जिरे आणि 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 2 चमचे तेल. तर पाहूया आपण आता सुके पालक कसे बनवायचे. पालक छान चिरून घेतलेली आहे. आता आपण ही पालकची भाजी थोडीशी शिजवून घेऊया. जास्त शिजवायची नाही. एक अर्धा तांब्या पाणी घालून आपण ही भाजी अर्धी कच्ची शिजवून घेऊया. भाजी बुडेपर्यंत पाणी घालू आणि 2 ते 3 मिनिट आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. पालकची भाजी शरीराला अत्यंत पौष्टिक असते. 2 ते 3 मिनिटात ही छान शिजते. आपण एकदा बघूया कशी शिजली आहे. आणखीन थोड्या वेळ शिजू देऊ. 2 मिनिट झालेले आहेत. पालक छान अर्धी कच्ची शिजलेली आहे. आता आपण याला थंड करण्यासाठी ठेवू आणि असं छान पिळून घेऊ. पिळून मोकळी करून ठेवू. थंड झाली की भाजी एकदम पिळून घेतल्यानंतर मोकळी होते. छान अशी पिळून घेतलेली आहे. आता या भाजीमध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालू, 1 चमचा मीठ घालू, थोडीशी हळदी घाला आणि भाजी एक अर्धा वाटी शेंगदाण्याचं जाडसर वाटून घेतलेलं कूट आहे. शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसरच वाटा आणि त्याच्यामुळे भाजीला चांगली चव लागते. छान असं मिक्स करून घ्या. भाजी एकजीव करून घ्या सगळी. आणि आता आपण फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे मोहरी छान तडतडू द्या. याच्यामध्ये आपण 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या पण घाला. लसूण ठेचूनच वापरा, त्यामुळे छान चव लागते. लालसर झाल्यानंतर कांदा टाका. कांदा पण छान परतून घ्या. लालसर होईपर्यंत 1 मिनिट कांद्याला छान परता. 1 ते 2 मिनिटात कांदा छान लाल होतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स केलेली ही भाजी घालू. किती छान दिसते बघा. मस्त सुकी भाजी ही होते आणि अगदी न खाणारे सुद्धा ही पालक आवडीने खातात. त्याची आपल्याला शरीराला खूप गरज असते. छान मिक्स करून घ्या. दोन मिनिट अशी भाजी छान मिक्स करून होते आणि आपण झाकून आणखीन 2 मिनिट ठेवूया. ही भाजी खूप चविष्ट लागते. नक्की करून बघा आणि
आणि आपल्या मुलांना सर्वांना ही भाजी खाऊ घाला. शरीरासाठी खूप पौष्टिक असते. नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नंतर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.